Hello English learners, I am Shubham Fulkar and I welcome you to the Oxen Academy of English YouTube channel. बी या क्रियापदाची वर्तमान काळातील रूपे आपण पाहिलीत. ॲमिजारचा वापर कसा करावा हे आपण शिकलो. आज आपण बी या क्रियापदाची भूतकाळातील रूपे म्हणजे वॉज आणि वर या दोन क्रियापदांचा मुख्य क्रियापद म्हणून वापर पाहणार आहोत. तर वॉज आणि वर हे दोन रूपांपैकी आपल्याला कुठलंही एकच रूप वापरता येतं. म्हणजे जर करते आय, ही, शी, ईट असतील तर आपल्याला वॉज हे रूप घ्यावं लागतं आणि वी, यू, दे असेल तर आपल्याला वर हे रूप वापरावं लागतं. WERE या क्रियापदाचा उच्चार वर असा होतो. त्यानंतर आपण या वाक्याच्या रचनेकडे वळू. रचना तीच राहणार आहे, कोण आणि कायचं उत्तर, त्यानंतर बीची भूतकाळातील रूपे वॉज, वर, आणि त्यानंतर काही प्रश्नाचं उत्तर, कशा प्रकारचे प्रश्नाचं उत्तर, कुठेचं उत्तर आणि केव्हाचं उत्तर, आणि शेवटी फुल स्टॉप. तर ही रचना पाहण्या अगोदर आपण या चार्टकडे वळू. बघा, यामध्ये आय वॉज ... मी ... होतो. वॉज आय ... मी ... होतो का? आय वॉज नॉट ... मी ... नव्हतो. वॉज आय नॉट ... मी ... नव्हतो का? यू वर ... तू ... होतास किंवा तुम्ही ... होता. वर यू ... तू ... होतास का? किंवा तुम्ही ... होता का? यू वर नॉट ... तू ... नव्हतास किंवा तुम्ही ... नव्हता. वर यू ... नॉट तू ... नव्हतास का? किंवा तुम्ही ... नव्हता का? ही, शी, इट, वॉज ... तो, ती, ते ... होता, होती, होते. वॉज ही, शी, इट ... तो, ती, ते ... होता, होती, होते का? ही, शी, इट वॉज नॉट ... तो, ती, ते ... नव्हते किंवा नव्हता किंवा नव्हती. वॉज ही, शी, इट नॉट ... तो, ती, ते ... नव्हते का? त्यानंतर वी वर ... आम्ही किंवा आपण ... होतो. वर वी ... आम्ही किंवा आपण ... होतो का? वी वर नॉट ... आम्ही आपण ... नव्हतो. वर वी नॉट ... आम्ही ... नव्हतो का? त्यानंतर दे वर ... ते त्याती ... होते. त्यानंतर दे वर ... ते त्याती ... होते. वर दे ... ते त्याती ... होते का? दे वर नॉट ... ते त्याती ... नव्हते. वर दे नॉट ... ते त्याती ... नव्हते का? हा चार्ट पाहिल्यानंतर तुम्हाला वॉज आणि वर कुठल्या कुठल्या कर्त्यांसोबत जातो हे नक्कीच लक्षात आलं असेल. वॉजवर सोबत भूतकाळ दर्शवणाऱ्या शब्दांचा कधी कधी वापर होतो. उदाहरणार्थ लास्ट वीक, मागच्या आठवड्यात, येस्टरडे, काल, येस्टरडे इव्हनिंग, काल संध्याकाळी इत्यादी शब्दांचा वापर होतो. आता या चार्टकडे बघा. आय वॉज इन नागपूर, मी नागपूरमध्ये होतो. वी वर इन नागपूर, आम्ही नागपूरमध्ये होतो. यू वर इन नागपूर येस्टरडे, तू काल नागपुरात होतास किंवा तू काल नागपुरात होतीस. यू वर इन नागपूर येस्टरडे, तुम्ही काल नागपुरात होता. ही वॉज इन नागपूर येस्टरडे, तो काल नागपुरात होता. दे वर इन नागपूर येस्टरडे, ते काल नागपुरात होते. शी वॉज इन नागपूर येस्टरडे, ती काल नागपुरात होती. दे वर इन नागपूर येस्टरडे, त्या काल नागपुरात होत्या. इट वॉज इन नागपूर येस्टरडे, तो कुत्रा, ती मांजर काल नागपुरात होती किंवा होता. दे वर इन नागपूर येस्टरडे, ते त्या ती काल नागपुरात होते. या चार्टच्या अभ्यासाअंती तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे एकवचनी करता असेल तर आपण वॉज हे क्रियापद वापरतो आणि अनेकवचनी करता असेल तर आपण वर हे क्रियापद वापरतो. आता ह्या शिकलेल्या सर्व गोष्टींचा सराव व्हावा या हेतूने आपण काही वाक्य व्हाईट बोर्डवर लिहिलेली आहेत. ही वाक्य आपण सोडून घेऊ म्हणजे या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. त्यानंतर पहिलं वाक्य आहे, मी शिक्षक होतो. मी शिक्षक होतो. कोण? तर मी म्हणजे आय. त्यानंतर बीची रूपं इथे आहेत. वॉजवर, होतोसाठी आय सोबत वॉज हे क्रियापद जुळेल. आपण चार्टमध्ये पाहायला येते. आय वॉज टीचर. आता हा शब्द सिंग्युलर काउंटेबल नाउन येतो, त्यामुळे आपल्याला याच्यासोबत कुठलं तरी आर्टिकल वापरावं लागेल. तर ए अँड पैकी आपल्याला याच्यासमोर ए हे आर्टिकल वापरावं लागेल. आय वॉज अ टीचर. त्यानंतरचं दुसरं वाक्य आहे,
तो खूपच मस्तीखोर होता. कोण? तर तो म्हणजे ही. त्यानंतर ही सोबत वॉज आणि वर पैकी आपल्याला वॉज हा शब्द वापरावा लागेल. ही वॉज. त्यानंतर खूपच मस्तीखोर साठी व्हेरी नॉटी झालं वाक्य. त्यानंतरचं वाक्य आहे तो सुकडा होता. सुकडा म्हणजे स्किनी, ज्याचे फक्त हाडे दिसतात तसा. तर तो साठी शब्द ही वॉज स्किनी. ही वॉज स्किनी, तो सुकडा होता. त्यानंतरचं वाक्य आहे तो गाढ झोपेत होता. कोण होता? तर तो. वॉजवर पैकी वॉज हे इथं क्रियापद वापरावं लागेल. ही वॉज. एक झालं, दोन झालं. गाढ झोपेत. गाढसाठी शब्द फास्ट आहे. फास्ट. आणि झोपेतसाठी शब्द आहे अस्लीप. ही वॉज फास्ट अस्लीप. तो गाढ झोपेत होता. त्यानंतरचं वाक्य आहे मी एकटा होतो. मी साठी शब्द आय. आणि आय सोबत वॉजवर पैकी वॉज हा शब्द वापरला जातो. आय वॉज. एकटासाठी शब्द अलोन. आय वॉज अलोन. मी एकटा होतो. त्यानंतरचं वाक्य विशाल सज्जन होता. विशाल हे नाव आहे आणि नावं ही नेहमी एकवचनी असतात, त्याच्यामुळे आपल्याला वॉज हा शब्द घ्यावा लागेल. विशाल वॉज अ जेंटलमॅन. त्यानंतर त्याची बायको वेडी होती. खरं तर असं म्हणायला नाही पाहिजे कोणाच्या बायकोच्या बाबतीत, परंतु वाक्य आहे त्याची बायको वेडी होती. हिज वाईफ वॉज मॅड. किंवा आपण क्रेझी असे म्हणू शकतो. क्रेझी. त्यानंतरचं वाक्य ते काल खुश होते. तर कोण? ते म्हणजे दे. आणि दे समोर आपण वर हा शब्द वापरतो. होते साठी दुसरा शब्द वॉज आणि वर पैकी वर. देवर. त्यानंतर खुश हॅपी. कशा प्रकारचं उत्तर? त्यानंतर काल तर कधी किंवा केव्हा? काल. यस्टरडे. तर वॉज किंवा वर या शब्दांसोबत आपण भूतकाळ दर्शवणाऱ्या शब्दांसोबत याचा वापर करतो. हे उदाहरण होतं ते काल खुश होते. त्यानंतर परत तसंच एक्झाम्पल आहे काल मी कुठेतरी दुसरीकडे होतो. ठीक आहे. आता हा शब्द काल इथे पहिला शब्द आला आहे जे की केव्हाचं उत्तर आहे. तर हा शब्द एकतर सुरुवातीला वाक्याच्या किंवा एकदम शेवटी येऊ शकतो. तर आपण हा शब्द एकतर सुरुवातीला घेऊ शकतो किंवा आपण शेवटी घेऊ शकतो. येस्टरडे पहिला शब्द आपण येस्टरडे घेतला. येस्टरडे. आय सोबत वॉज हे रूप लागतं. आय वॉज. कुठेतरी दुसरीकडे साठी समवेअर एल्स. समवेअर एल्स. आय वॉज समवेअर एल्स येस्टरडे किंवा येस्टरडे आय वॉज समवेअर एल्स. त्यानंतर मी थकलेलो, मी थकलेले होतो किंवा होते. मुलगी असेल तर ती म्हणेल मी थकलेले होते. मुलगा असेल तर तो म्हणेल मी थकलेलो होतो. आमच्या विदर्भामध्ये मुलगी जरी असेल तरी ते म्हणेल मी थकलेलो होतो किंवा फार फार मी थकलेली होती. परंतु व्याकरणदृष्ट्या ही वाक्य चुकीची आहेत. त्यामुळे जर मुलगी असेल तर तिनं असं म्हणायला पाहिजे मी थकलेले होते. वाक्य आहे मी थकलेले होते किंवा मी थकलेलो होतो. मी साठी शब्द आय. वॉज हा शब्द लागेल याच्यासोबत. आय वॉज टायर्ड. ठीक आहे. आय वॉज टायर्ड. त्यानंतर ते त्याचं नाव होतं. त्यानंतर ते त्याचं नाव होतं. ते त्याचं नाव होतं. इट वॉज किंवा दॅट वॉज हिज नेम. दॅट वॉज किंवा इट वॉज हिज नेम. तो माझा भाऊ होता. तो माझा भाऊ होता. कोण होता? तर तो होता ही. त्यानंतर वॉज हा शब्द इथे लागेल. ही वॉज माय ब्रदर. काय होता? तो माझा भाऊ होता. ही वॉज माय ब्रदर. आम्ही काल घरी होतो. कोण? तर आम्ही. वी सोबत वर हा शब्द जुळतो. वी वर. त्यानंतर कुठेच उत्तर आहे? घरी. ॲट होम.
आणि त्यानंतर केव्हाचं उत्तर आहे काल, येस्टरडे. ते काल आजारी होते. परत तेच दे वर इल येस्टरडे. ती सभेत आक्रमक होती. शी वॉज अग्रेसिव्ह ॲट द मीटिंग. शी वॉज अग्रेसिव्ह ॲट द मीटिंग. ते खरं होतं. त्यानंतर वाक्य आहे ते खरं होतं. तर ते साठी शब्द इट लागेल इथं आणि इट सोबत वॉज हा शब्द लागतो. इट वॉज ट्रू. ते खरं होतं. त्यानंतर माझी चूक होती. म्हणजे मराठीमध्ये बोलताना कधी कधी आपण करता गाळून टाकतो. तोच होता किंवा माझी चूक होती. तर अशा वेळेस इंग्लिशमध्ये करता सोडून चालत नाही. करता हा पकडावा लागतो. आता माझी चूक आहे यामध्ये आपण कुठल्या तरी चुकीबद्दल बोलतोय, म्हणजे त्या गोष्टीबद्दल बोलतोय, त्या आयडियाबद्दल बोलतोय. तर अशा वेळेस आपल्याला इट हा करता घ्यावा लागतो. म्हणजे हे वाक्य होईल माझी चूक होती. इट वॉज माय मिस्टेक. तर अशा प्रकारे आपण वॉज आणि वर या दोन्ही क्रियापदांचा मुख्य क्रियापद म्हणून इंग्लिशमध्ये वापर करू शकतो. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतरही या व्हिडिओचा लाभ घेतील. आणि जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी टाकत असलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हॅलो इंग्लिश लर्नर्स, आय एम शिलाम फुलकर अँड आय वेलकम यू टू द ऑक्झिन अकॅडमी ऑफ इंग्लिश यूट्यूब चॅनल. आज आपण वॉज आणि वर या भूतकाळातील बीच्या रूपांचा नकार पाहणार आहोत. या अगोदर आपण पाहिलेला आहे एम इज आर म्हणजे बीच्या वर्तमान काळातील नकार कसा होतो. आणि एकट्या नाहीसाठी आपल्याला दोन शब्द म्हणजे बीची रूपं आणि नॉट हे कसे वापरता येतात या अगोदर आपल्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. उदाहरणार्थ एकट्या नाहीसाठी आपण एम इज आर आणि नॉट हे दोन शब्द वापरले होते. उदाहरणार्थ आय एम ॲन इंजिनियर, मी अभियंता आहे. आय एम नॉट ॲन इंजिनियर, मी अभियंता नाही. तो घरी आहे, ही इज ॲट होम. तो घरी नाही, ही इज नॉट ॲट होम किंवा ही इज नॉट ॲट होम किंवा ही इजंट ॲट होम. तर अशा प्रकारे आपण नकारवाचक वाक्य दोन पद्धतीने शिकलो होतो. आज आपण वॉज आणि वर यांचा नकार पाहणार आहोत. ज्याप्रमाणे एम इज आर त्यानंतर नॉटचा अर्थ मराठीमध्ये नाही असा निघतो, त्याचप्रमाणे वॉज आणि वर आणि त्यानंतर नॉटचा अर्थ मराठीमध्ये नवता, नवती, नव्हते असा निघतो. म्हणजे एकट्या नवता, नवती, नव्हतेसाठी आपल्याला इंग्लिशमध्ये दोन शब्द घ्यावे लागतात, वॉज, वर आणि नॉट. हे सर्व समजावं यासाठी आपण व्हाईट बोर्डवर काही वाक्य लिहिलेले आहेत, ते आपण सोडून पाहू, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट होतील. तर सर्वप्रथम रचना बघून घेऊ. कोण कायचं उत्तर म्हणजे करता, त्याच्यानंतर वॉज आणि वर, त्यानंतर नॉट आणि इतर शब्द. वॉज आणि वर आणि नॉट या दोन शब्दांचा अर्थ मराठीमध्ये नवता, नवती, नव्हते असा निघतो. यापूर्वीच आपण सांगितलेलं आहे. तर हे काही वाक्य लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ मी तहानलेला होतो, त्याचा नकार मी तहानलेला नव्हतो. ते भित्रे होते, त्याचा नकार ते भित्रे नव्हते. मी त्यावेळेस घरी होतो किंवा होते, त्याचा नकार मी त्यावेळेस घरी नव्हते. असल्या प्रकारचे वाक्ये इंग्लिशमध्ये कसे बोलले जातात हे आपण पाहू. तर पहिलं वाक्य आहे मी तहानलेला होतो. मुलगी असेल तर ती म्हणेल मी तहानलेले होते. मी साठी शब्द आय. कोण होतो तर मी होतो. त्यानंतर वॉज आणि वरपैकी आपल्याला इथं वॉज हे रूप वापरावं लागेल, वॉज. त्यानंतर तहानलेलासाठी शब्द थर्स्टी. आय वॉज थर्स्टी. ठीक आहे. त्यानंतर मी तहानलेला नव्हतो. मी साठी शब्द आय वॉज नॉट थर्स्टी. आता हेच वाक्य कंट्रॅक्शनचा वापर सुद्धा करून आपल्याला बोलता येतं. वॉज आणि नॉटचं कंट्रॅक्शन आहे वॉजंट. म्हणजे हेच वाक्य आपण असं म्हणू शकतो, आय वॉजंट थर्स्टी. त्यानंतर आहे ते भित्रे होते. कोण भित्रे होते तर ते दे. त्याच्यानंतर दे
हे अनेकवचन असल्या कारणामुळे आपल्याला वर हे रूप वापरावं लागेल. दे वर. भित्रेसाठी शब्द आहे टिमिड. दे वर टिमिड म्हणजे ते भित्रे होते. त्यानंतरचं वाक्य आहे ते भित्रे नव्हते. ते भित्रे नव्हते कोण, तर ते दे. भित्रे नव्हते वर नॉट टिमिड. किंवा मग कॉन्ट्रॅक्शनचा वापर करून ते वाक्य होईल दे वरंट टिमिड. त्यानंतरचं वाक्य आहे मी त्यावेळेस घरी होतो. मुलगी असेल तर म्हणेल मी त्यावेळेस घरी होते. मी आय वॉज हे रूप वापरावं लागेल इथे होतेसाठी. वॉज, आय वॉज. त्यानंतर कुठे होतं हे उत्तर आलेलं आहे आणि केव्हा होतं हे उत्तर आलेले आहे. त्यामुळे आपल्याला अगोदर कुठेच उत्तर वापरावं लागेल. आय वॉज ॲट होम. आय वॉज ॲट होम. किंवा तर त्यावेळेस ॲट दॅट टाईम. हेच वाक्य मी त्यावेळेस किंवा त्यावेळी घरी नव्हते किंवा नव्हतो. कोण नव्हतं तर आय. नव्हतेसाठी वॉज नॉट ॲट होम ॲट दॅट टाईम. हेच वाक्य कॉन्ट्रॅक्शनचा वापर सुद्धा करून बोललं जाईल. म्हणजे वॉज नॉट यांचं जर एकत्र कॉन्ट्रॅक्शन केलं तर ते होतं वॉजंट. म्हणजे वॉजंटचा वापर सुद्धा करून आपण हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये नेगेटिव्ह करू शकतो. त्यानंतर मी थोडा घाईत होतो किंवा होते. आय वॉज कोण होतं तर मी. वॉज अ बीट थोडासाठी अ बीट इन अ हरी. म्हणजे मी थोडा घाईत होतो. आय वॉज अ बीट इन अ हरी. त्यानंतर मी कसल्याही घाईत नव्हतो. मुलगी असेल तर ते म्हणेल मी कसल्याही घाईत नव्हते. आय वॉज नॉट. किंवा मग आपल्याला कंट्रॅक्शन सुद्धा वापरता येईल. वॉजंट. आय वॉजंट इन अ हरी. कसल्याही किंवा अजिबातसाठी आपण इंग्लिशमध्ये ॲट ऑल हा शब्द वापरतो. ॲट ऑल. मी कसल्याही घाईत नव्हतो किंवा मी कसल्याही घाईत नव्हते याचं होईल आय वॉज नॉट इन अ हरी ॲट ऑल किंवा आय वॉजंट इन अ हरी ॲट ऑल. त्यानंतर अमित आणि अमिता धार्मिक होते. कोण होते तर अमित आणि अमिता. आता हे अनेकवचन आहे म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींबाबत आपण बोलत आहोत. त्यामुळे आपल्याला वर हा शब्द इथं वापरावा लागेल. अमित अँड अमिता वर रिलिजियस. याचा उच्चाराकडे थोडंसं लक्ष द्या. हा GIOUS म्हणजे OUS याचा उच्चार अस असा होतो. म्हणजे आपल्याला रिलिजियस असा प्रोनाऊन्स करायचं नाही आहे तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे रिलिजियस. रिलिजियस. त्याचं अमित आणि अमिता अजिबात धार्मिक नव्हते. कोण तर अमित अँड अमिता वॉज आणि वर पैकी आपल्याला वर हे रूप इथं वापरावं लागेल. वर नॉट किंवा मग वरंट. वरंट रिलिजियस. रिलिजियस ॲट ऑल. त्यानंतरचं वाक्य आहे माझे बाबा काल घरी होते. माय फादर वॉज ॲट होम यस्टरडे. ठीक आहे. माझे बाबा काल घरी होते. होते हा जरी इथं अनेक वचनासारखा दिसत असेल तरी तसं इंग्लिशमध्ये करताना आपल्याला वर हा शब्द घेता येणार नाही. वॉज हा शब्दच घ्यावा लागेल. माझे बाबा काल घरी नव्हते. माय फादर वॉज नॉट किंवा वॉजंट ॲट होम यस्टरडे. तर अशा प्रकारे आपण वॉजवर या भूतकाळातील बीच्या रूपांचा नकार साधू शकतो.
हा नकार एकतर आपण वॉजवर नंतर नॉट हा शब्द टाकून बनवू शकतो, किंवा वॉज आणि नॉट, वर आणि नॉट यांचं कंट्रॅक्शन करून म्हणजे वॉजंट आणि वरंट असं अनुक्रमे करू शकतो. यानंतर आपण वॉज आणि वर या दोन शब्दांनी प्रश्न कसे बनवायचे हे बघू. या अगोदर आपण एम, इज, आर या बीच्या वर्तमान काळातील रूपांनी प्रश्न कसे बनवतात हे आपण पाहिलं होतं. म्हणजे सब्जेक्ट कोण कायचं उत्तर आणि एम, इज, आर असतील तर आपल्याला अगोदर एम, इज, आर घ्यावे लागतात, त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कोण कायचं उत्तर घ्यावं लागतं. म्हणजे हा जो क्रम आहे हा इन्व्हर्स होतो, हा उलटा होतो. हाच नियम इथं सुद्धा लागू पडतो. म्हणजे आपल्याला वॉज आणि वरने जर प्रश्न बनवायचे असतील तर आपल्याला वॉजवर हा शब्द अगोदर घ्यावा लागेल आणि त्यानंतर कोण कायचं उत्तर म्हणजे सब्जेक्ट घ्यावं लागेल. म्हणजे आय वॉजचा जर प्रश्न बनवायचा असेल तर आपल्याला वॉज आय असं म्हणावं लागेल. वी वरचा आपल्याला जर प्रश्न बनवायचा असेल तर आपल्याला वर वी असं म्हणावं लागेल. यू वरने जर प्रश्न बनवायचा असेल आपल्याला तर वर यू असं म्हणावं लागेल. म्हणजे वाक्यांचा हा जो सब्जेक्ट आणि बीचा क्रम आहे हा उलटा करावा लागेल. त्याचप्रमाणे आपण एम, इज, आर ने नकार सुद्धा कसा बनवला जातो हे सुद्धा पाहिलं होतं. या अगोदर आपण वॉजवरने नकार कसा साधला जातो हे सुद्धा पाहिलं होतं. म्हणजे वॉज आणि वर हे दोन शब्दानंतर नॉट ठेवला तर वॉज आणि वरचा नकार तयार होतो. त्याचप्रमाणे आपण कंट्रॅक्शन जरी वापरलं, वॉज आणि नॉट वॉजंट आणि वर आणि नॉट वरंट हे जरी कंट्रॅक्शन्स वापरले तरी वाक्य ते निगेटिव्ह होतं. याच कंट्रॅक्शनचा वापर करून आपण क्वेश्चन सुद्धा निगेटिव्ह बनवू शकतो. अगोदर आपण विधान असतील त्याचे प्रश्न कसे बनवायचे आणि या प्रश्नांना प्रतिसाद कसे द्यायचा म्हणजे रिस्पॉन्स कसे द्यायचे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्याप्रमाणे आपण ॲमेझॉनने प्रश्न बनवले होते त्याचे प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स आपण दिले होते, तीच पद्धत इथं सुद्धा अंमलात आणली जाते. म्हणजे तुम्हाला हो असं उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही येस म्हणता, नो असं उत्तर द्यायचं असेल, नाही असं उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही नाही म्हणता. परंतु त्यानंतर सब्जेक्ट जो असतो तो प्रोनाउनमध्येच असला पाहिजे. त्यानंतर आपण जो सब्जेक्ट असतो, उदाहरणार्थ या वाक्यांमध्ये विशाल, वैशाली हे सब्जेक्ट आहेत, हे नावं आहेत, यांच्या ऐवजी आपल्याला ही किंवा शी हे प्रोनाउन इथं वापरावं लागतात रिस्पॉन्समध्ये. म्हणजे यस असेल तर प्रोनाउन वापरावं लागतं, त्यानंतर वॉजवर हा शब्द रिपीट करावा लागतो आणि त्यानंतर नो असेल तर नो हा शब्द वापरावा लागतो, प्रोनाउन वापरावं लागतं आणि एन अपॉस्ट्रोफी टी म्हणजे वॉजंट किंवा वरंट हे कॉन्ट्रॅक्शन्स वापरावे लागतात. तर अशा प्रकारे आपण याचा रिस्पॉन्स देतो. हे वाक्य आपल्याला अभ्यासली म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील, क्लिअर होतील. पहिलं वाक्य आहे मी उत्सुक होतो. मी उत्सुक होतो. आय वॉज क्युरियस. आय वॉज क्युरियस. कोण होतो? मी होतो. त्यानंतर होतोसाठी शब्द वापरावा लागेल वॉज आणि त्यानंतर क्युरियस. आय वॉज क्युरियस. मी उत्सुक होतो. प्रश्न आहे मी उत्सुक होतो का? प्रश्न काय आहे? मी उत्सुक होतो का? मग आपल्याला काय करावं लागेल? वॉज हा शब्द आयच्या ठिकाणी ठेवावा लागेल आणि आय हा शब्द वॉजच्या ठिकाणी ठेवावा लागेल. वाक्य होईल वॉज आय क्युरियस. झाला प्रश्न. प्रश्न काय आहे? मी उत्सुक होतो का? जर या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल म्हणजे प्रतिसाद जर तुम्हाला होकारार्थी द्यायचा असेल तर तुम्ही म्हणू शकतो येस आय वॉज. येस आय वॉज. आय वॉज. आय आणि वॉज या शब्दांचं कंट्रॅक्शन इथं वापरलं जात नाही. आय आणि वॉज या दोन शब्दांचं मुळात कंट्रॅक्शनच होत नाही. त्यामुळे आपल्याला इथे पूर्णच वाक्य हे लिहावं लागेल. येस आय वॉज. हो होतो मी. नो आय वॉजंट किंवा मग नव्हतो मी. येस आय वॉज आणि नो आय वॉजंट. त्यानंतर तू भुकेला होतास. तू भुकेला होतास. यू वर हंग्री. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे तू भुकेला होतास का? मग काय करावं लागेल आपल्याला? वर हा शब्द यूच्या ठिकाणी ठेवावा लागेल आणि यू हा शब्द वरच्या ठिकाणी ठेवावा लागेल. अगोदर वर हा शब्द घ्यावा लागेल. वर यू हंग्री. प्रश्न झाला तू भुकेला होतास का? वर यू हंग्री. जर असेल भुकेला तर आपण म्हणू येस. मला प्रश्न विचारलाय आय वॉज. जर नसेल तर नो आय वॉजंट. नसेल तर नो आय वॉजंट. असेल तर येस आय वॉज. त्यानंतरचं वाक्य विशाल शाळेत होता. कोण होता? विशाल. होतासाठी शब्द वॉज हा शब्द चालेल इथे विशाल सोबत. विशाल वॉज ॲट स्कूल. त्यानंतर विशाल शाळेत होता का?
काय करावं लागेल, वॉज हा शब्द विशालच्या ठिकाणी ठेवावा लागेल आणि विशाल हा शब्द वॉजच्या ठिकाणी ठेवावा लागेल. म्हणजे वॉज विशाल ॲट स्कूल झाला प्रश्न. बघा आता इथे विशाल हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला इथं विशालला रिपीट करता येणार नाही. येस विशाल वॉज असं म्हणता येणार नाही, आपल्याला त्याऐवजी प्रोनाऊन हाच शब्द वापरावा लागेल. तर विशाल हा मेल आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही हा शब्द वापरावा लागेल. येस ही वॉज. नसेल तर नो ही वॉजंट. त्यानंतरचं वाक्य आहे वैशाली आजारी नव्हती. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी आपण अगोदर शिकलो की वॉज आणि वर च्या नंतर आपण नॉट हा शब्द ठेवतो किंवा मग वॉज प्लस नॉट, वर प्लस नॉट यांचा आपण अनुक्रमे वॉजंट आणि वरंट हे कंट्रॅक्शन करतो. आणि निगेटिव्ह इंग्लिश कन्स्ट्रक्शन काय म्हणते, पहिला शब्द वॉज आणि वर ठेवायचा, त्याच्यानंतर सब्जेक्ट ठेवायचा आणि त्यानंतर नॉट हा शब्द ठेवायचा. किंवा मग वॉजंट किंवा वरंट हा शब्द अगोदर वापरायचा, त्यानंतर सब्जेक्ट वापरायचा, त्यानंतर इतर शब्द वापरायचे. आता हे अगोदर वाक्य करून टाकू आपण. वैशाली आजारी नव्हती. कसं होईल, कोण नव्हती, तर वैशाली. वॉज नॉट किंवा मग आपल्याला इथं वॉजंट हा शब्द वापरावा लागेल. वॉजंट. सिक काय नव्हती, तर आजारी नव्हती. ठीक आहे. मग वैशाली आजारी नव्हती का हा प्रश्न आहे. काय करावं लागेल, अगोदर वॉज हा शब्द वैशालीच्या अगोदर ठेवावा लागेल. म्हणजे वॉज वैशाली. ठीक आहे. उरला कोणता, नॉट हा शब्द इथं ठेवावा लागेल. वॉज वैशाली नॉट. किंवा मग कंट्रॅक्शन सुद्धा वापरता येईल. म्हणजे वॉजंट वैशाली सिक. वॉज वैशाली नॉट सिक किंवा वॉजंट वैशाली सिक म्हणजे वैशाली आजारी नव्हती का. प्रतिसाद देताना जर ती असेल आजारी तर आपण म्हणू शकतो येस शी वॉज. होती किती, आजारीच होती. किंवा मग नसेल तर आपण म्हणू शकतो नो शी वॉजंट. त्यानंतर ती भेटवस्तू महागडी नव्हती. आता तीसाठी शब्द आपल्याला त्या भेटवस्तूबद्दल माहिती आहे म्हणून द हा शब्द वापरला. द प्रेझेंट वॉज नॉट किंवा वॉजंट एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. प्रश्न आहे ती भेटवस्तू महागडी नव्हती का. वॉज हा शब्द अगोदर घ्यावा लागेल. वॉज द प्रेझेंट नॉट एक्सपेन्सिव्ह. निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे तर आपल्याला वॉजंट दी प्रेझेंट एक्सपेन्सिव्ह. त्यानंतर नॉट हा शब्द परत वापरावा लागत नाही. प्रतिसाद द्यायचा आहे. हो होती किती, तर आपण म्हणू येस इट वॉज किंवा नो इट वॉजंट. प्रेझेंट हा शब्द निर्जीव वस्तू असल्या कारणामुळे म्हणजे ती बाई किंवा माणूस नसल्या कारणामुळे आपल्याला इट हा शब्द प्रनाउन म्हणून वापरावा लागला. ती भेटवस्तू महागडी नव्हती. द प्रेझेंट वॉज नॉट ऑर वॉजंट एक्सपेन्सिव्ह. ती भेटवस्तू महागडी नव्हती का. वॉज द प्रेझेंट नॉट एक्सपेन्सिव्ह और वॉजंट द प्रेझेंट एक्सपेन्सिव्ह. प्रतिसाद द्यावा लागेल. येस इट वॉज असेल तर, महागडी असेल तर येस इट वॉज, महागडी नसेल तर नो इट वॉजंट. तर अशा प्रकारे आपण वॉज आणि वर यांनी निगेटिव्ह क्वेश्चन आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन बनवू शकतो आणि अशा प्रकारे आपण त्यांचे प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स सुद्धा देऊ शकतो. हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा व्हिडिओ थोडासा फास्ट चालला आहे तर तुम्ही याची स्पीड कमी सुद्धा करू शकता व्हिडिओ सेटिंगमध्ये जाऊन. म्हणजे त्यामध्ये स्पीडचं बटन असतं, ती थोडीशी स्पीड कमी केली की तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. मी अशी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच समजला असेल. जर समजला असेल तर लाईक बटन प्रेस करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टींचा फायदा होईल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर थँक्यू सो मच.